आज NDTV मराठीचा पहिला वेळेला एंटरटेनमेंट अवॉर्ड होतोय. फुलवंतीसाठी नॉमिनेशन आहे. काय भावना आहेत? खूप आनंद होतोय. NDTVचंही पहिलं वर्ष आहे. आमचंही अवॉर्डचं पहिलं वर्ष आहे फुलवंतीचं आणि फुलवंती ही पहिली निर्मिती देखील आहे. त्यामुळे सगळं पहिलं-पहिलं असतं ते सगळं खूप स्पेशल असतं. सो डेफिनेटली हे अवॉर्ड फंक्शन आमच्यासाठी पण स्पेशल आहे. आम्ही सोशल मीडियावर पाहतो, तुम्ही शिवभक्त आहात. 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट करताय. आत्ताच तुम्ही प्रयागराजला पण जाऊन आलात. महाशिवरात्री येते. महादेव कसं तुम्हाला प्रोत्साहन म्हणजे ते केल्यानंतरचं तुमची काय भावना असते आणि ते कामात तुम्हाला कसं यश मिळतं त्याला? मी भरतनाट्यमची विद्यार्थिनी आहे. भरतनाट्यम शिकत आली आहे. त्यामुळे प्रत्येक क्लासिकल डान्सर्ससाठी किंवा सगळ्याच कलांसाठी स्पेशली नृत्याची देवता नटराज आहे ना. नटराज ही नृत्य देवता आहे म्हणजे शिव. सो सगळ्यांसाठीच कला, नृत्य म्हणून फारच जवळचे असतात आणि आय थिंक थोडंसं वेगळं विशेष एक फॅमिली प्रेम पण आहे शिवाविषयी, तर ते पण थोडं कुठेतरी आलं आहे. सो मला असं वाटतं की मी ओम नमः शिवाय जाप वगैरे ह्या दृष्टीनं मी माझी माझी सेवा त्यांच्यापाशी रुजू करते. तुमचं अटायर थोडं वेगळं आहे. आज अटायरबद्दल काय सांगाल? मला सांगायला फार आनंद होईल की तन्मय जंगम आमचे स्टायलिस्ट त्यांची ही कॉन्सेप्ट आहे आणि माझा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड प्राजक्त राज पारंपरिक मराठी साजची सिल्वर ज्वेलरी आज मी परिधान केलेली आहे इंडो वेस्टर्न लुकसाठी. सो आम्हालाच फार आवडलं आहे.